संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर हा सध्या सुरू आहे आणि आज या सोहळ्याचा मुक्काम आहे, माऊलीचा मुक्काम आहे सासवड या ठिकाणी। काल पुण्याहून निघाल्याच्या नंतर जवळपास 30-35 किलोमीटरचा प्रवास पायी करून माऊलीची पालखी आणि माऊलीच्या पालखी सोबत हजारो विठ्ठल भक्त या ठिकाणी चालत चालत सासवड नगरीमध्ये रात्री आगमन झालेले। काल एकादशीचा दिवस, एकादशी होती, एकादशीला काल या ठिकाणी फराळाची व्यवस्था होती। आज द्वादशी आहे, सकाळी आता एकादशी सोडण्यासाठी जो स्वयंपाक आहे तो आता या ठिकाणी सुरू आहे आणि ही आहे दिंडी क्रमांक 103। आमचे आदरणीय माननीय गुरुवर्य शांतीब्रह्म माधवबाबा इंगोले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी चालते। या दिंडीचे सर्व पालन करते आहेत आणि दिंडी चालक आहेत देवराव महाराज खिल्लारी गोरेगावकर। आणि या दिंडीमध्ये आलेल्या सर्व भक्तांची प्रसादाची व्यवस्था, प्रसाद करण्याचं काम आमचे प्रकाश अण्णा धतुरे हे करतात। अतिशय चांगला स्वयंपाक बाबा, अतिशय छान स्वयंपाक करतात ना, अमृतासारखा स्वयंपाक करतात। आता स्वयंपाक सुरू आहे, याच्यानंतर थोड्या वेळाने या ठिकाणी पंक्ती बसतील। हे आमचे बाबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व चालतं। तर बाबा, आपण ही कशी व्यवस्था होती, काय होते, आपण यासाठी किती मेहनत घ्यावी लागते, किती माणसं या ठिकाणी राबतात, किती भक्त राबतात, या संदर्भात 2 मिनिटं बोला। ज्ञानेश्वर महाराजांच्या या अमृतमय सोहळ्यामध्ये असा काही आनंद मिळतो, तो आनंद स्वर्गात सुद्धा मिळू शकत नाही। स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा। म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा म्हणजे मृत्यू लोकामधला हा अमृतमय सोहळा आहे। या वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा सिद्धांत आहे, मुखी नाम हाती मोक्ष आईशी साक्ष बहुतांची। म्हणून संत संगती सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे, संत संगती शिवाय मानव जीवनाचा उद्धार होत नाही। म्हणून माझे मनीची आवडी पंढरपुरा नीन गोडी, पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुण वेधले। ज्ञानोबारायांची आवड पांडुरंगाकडे जायची आहे, तसं सर्व समाजाला घेऊन ज्ञानोबारायाच्या सानिध्यात, ज्ञानोबाराय पूर्वी गेले आताही तीच परंपरा चालू आहे। तो साधकू निंगोनी जाये परी त्याच्या पाऊलाची वाट अजूनही चालू आहे। अशा या ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीच्या ओवीप्रमाणे हा वारकरी संप्रदाय माऊलींच्या पावलावर पाऊल ठेवून देवाकडे जात आहे आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घेत आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा हात आमच्या दिंडीला मिळतो। आम्हाला काही कमीच नाही, आम्हाला असं वाटते आम्ही स्वर्गातच आहे। म्हणून गोरेगावकर मंडळी असतील, गोरेगावकर मंडळी स्वतः सर्व कार्य करतात, आम्ही काहीच नाहीये। करणारी मंडळी सर्व हेच आहे, सर्व सेवा करणारी मंडळी हेच आहेत। गजाननराव या ठिकाणी आले, आमच्या दिंडीला भेट दिली, दरवर्षी येतात, अन्नदान करतात आणि अन्नदान करून या ठिकाणी काय तर त्या आमच्या या दिंडीच्या वतीनं त्यांचं स्वागतच आहे, कारण दिंडीच त्यांची आहे, सुरुवातच त्यांच्यापासून झाली। म्हणून या ठिकाणी ते आले, आमच्या प्रकाश अण्णाची मुलाखत घेतली। सर्व सोहळ्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं अमृतमय जीवनही जगतात आणि अमृतमय अन्नदानही सुद्धा या ठिकाणी होतात। सर्व भक्त मंडळी या ठिकाणी अन्नदान करतात, कोणी चहा देते, कोणी अन्नदान करतात। म्हणून या सर्व भक्त मंडळींचं आमच्या 103 नंबर दिंडीच्या वतीनं काहीतरी आम्ही हार्दिक स्वागत करतो। मामा या ठिकाणी आले, त्यांनी मुलाखत घेतली, त्यांचंही 103 नंबर दिंडीच्या वतीनं काहीतरी हार्दिक स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो। दरवर्षी त्यांनी यावं आणि असंच या ठिकाणी येऊन भेट द्यावी माऊलीच्या सोहळ्यात, तर ते चालतातच, त्याबद्दल मी त्यांचं समाधान व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। कुंडली कर भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। धन्यवाद। क्रमांक 103 मध्ये आता ही स्वयंपाकाची व्यवस्था सुरू आहे, सुंदर असा स्वयंपाक सुरू आहे। हे गोरेगावचे आमचे प्रकाश अण्णा धतुरे, हे दरवर्षी दिंडीमध्ये पूर्ण वेळ म्हणजे जवळपास दिंडी जेवढे दिवस चालते 20 दिवस तेवढे दिवस स्वयंपाक बनवतात। तर प्रकाश अण्णा, आज काय भाजी बनवली? आज टमाटा वरण केलं, टमाटा वरण केलेलं आहे। आणि सांगा काय काय जेवायला? बुंदी आहे,
वरण आहे, हा. टमाटा वरण, हा, कारल्याची भाजी आहे, हा, भात आहे हा. आणि पोळ्या आहे. हा. बुंदी साधली बुंदी आहे, कारल्याची भाजी आहे, टमाटा वरण आहे, जिरा भात आहे आणि 1500 चपात्या, अतिशय सुंदर अशा चपात्या चुले कशा पद्धतीने करतात त्या सुद्धा तुम्हाला दाखवतो. तर अण्णा स्वयंपाक करताना काही त्रास वगैरे काही इथं येण्या जाण्याचा प्रवासाचा काहीच त्रास वाटत नाही माऊलीच्या कृपेनं. हा, माऊलीच्या कृपेनं त्यांचं म्हणणं आहे की सर्व काही व्यवस्थित चालते, कोणतीही अडचण येत नाही. बरोबर आहे. 103 क्रमांक दिंडीचे चालक देवराव महाराज खिल्लारी. महाराज, आता तुम्ही प्रवासाला निघालेले आळंदीपासून साधारणतः 20 ते 22 दिवस तुम्हाला पंढरपूरला जायला लागतात. दिंडीची सगळी व्यवस्था करताना काही त्रास वगैरे होतो का? नाही, काही त्रास नाही. जोरात सांगा. काही त्रास होत नाही. हा. भक्तांचं सहकार्य आता हे सगळं इथं सगळी व्यवस्था कशी होते? यांच्या सहकार्याच्यानं सर्व काही व्यवस्थित होते. कोणत्याही अडचण येत नाही. काही अडचण येत नाही. सर्व भक्तांच्या सहकार्यानं दिंडीची व्यवस्था या ठिकाणी सगळे काम करतात, भक्त म्हणून करतात, कोणताही मोबदला न घेता करतात, व्यवस्था चालते असं आमचे देवराव महाराज खिल्लारी यांनी सांगितलेलं आहे. चला आता तुम्हाला महिला दाखवतो कशा पद्धतीने स्वयंपाक करतात. आता स्वयंपाक या ठिकाणी सुरू आहे. या महिला मुद्दाम या दिंडीमध्ये स्वयंपाक करण्यासाठी सेवा म्हणून करतात आणि यांना सकाळी आता किती वाजता सुरू केलं सर? 3 वाजतापासून रात्री हा स्वयंपाक सुरू केलेला आहे. पोळ्या बघा किती छान छान छोटे छोटे पोळ्या. आपण आता लग्नात पाहतो मोठमोठ्या पोळ्या करायला आहेत, पण भक्तासाठी सर्व लहान लहान पोळ्याची व्यवस्था या ठिकाणी चालू आहे. सगळ्यांच्या सहकार्यानं मेहनतीनं हा दिंडी सोहळा जो आहे तो सुखरूपपणे आणि चांगल्या रीतीनं चालत असतो. दिंडी कशी चालते, लोक स्वयंपाक कसा करतात असं विचारतात, तर अशा पद्धतीने ही इथं व्यवस्था असते. भोकरखेड्याचे शंकर महाराज हे दरवर्षी ही सगळी व्यवस्था पाहण्यासाठी मदत करतात. पूर्ण दिंडीमध्ये आळंदी ते पंढरपूर व्यवस्थेसाठी असतात. चला, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम. चला, भगवान की जय.